प्रीतियुक्त देव आम्हा प्रेम पूर्ण देव, 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 आनंदाता देव आम्हा शांतीदाता देव, आनंदाचा देव आम्हा शांतीदाता देव, करुणाकर देव आम्हा रक्षण करता देव, करुणाकर देव आम्हा रक्षण करता देव, दयावंत देव आम्हा अति चांगला देव, दयावंत देव आम्हा अति चांगला देव, करुणाकर देव. या आता आपण परमेश्वराचं वचन वाचूया. परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, हे सर्व पृथ्वी परमेश्वराचे गुणगान कर. परमेश्वराचे गुणगान करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. त्याने केलेल्या तारणाची घोषणा प्रतिदिवशी करा. यावेळेस आपण प्रार्थना करूया. यावेळेस आपण या आणि सर्वजण म्हणून आपल्या मानात झोकूया आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊया. भक्तीला आपण सगळेजण एकत्रित आलो असताना देवाचं गौरव करूया. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू येशू ख्रिस्ता, विशेष रीतीने आम्ही प्रार्थना करतो की जे काही गीता होणार आहेत परमेश्वरा, त्या गीतावर प्रभू येशू ख्रिस्ता तू आशीर्वादित कर. प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या नावाचं गौरव होऊ दे परमेश्वरा. तुझ्या नावाला आम्ही उंच करीत असताना परमेश्वरा तुझ्या नावाचं गौरव दे. राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना केली आहे म्हणून तू स्वीकार कर. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद असो. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू. यावेळेस आपण गीत गाणार आहोत की जाऊया सुवार्तेला, येशूची सुवार्ता सांगूया. रोमकरसपत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 16 वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे मला सुवार्तेची लाज वाटत नाही. प्रियानो, आज तुम्हाला मला प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता अखिल जगाला सांगायची आहे. जोपर्यंत आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन सुवार्ता सांगणार नाही तोपर्यंत हरवलेल्या आत्म्या देवाच्या राज्यामध्ये येणार नाही. आपण गीत गाऊया. जाऊया सुवार्ता सांगूया. जाऊया सुवार्तेला, येशूची सुवार्ता सांगूया. जाऊया सुवार्तेला, येशूची सुवार्ता सांगूया. सुवार्ता सुवार्ता सांगूया, येशूची सुवार्ता सांगूया. सुवार्ता सुवार्ता सांगूया, येशूची सुवार्ता सांगूया. जाऊया सुवार्तेला, येशूची सुवार्ता सांगूया. जाऊया सुवार्तेला, येशूची सुवार्ता सांगूया. तोच जगाचा परमेश्वर, आमचा आहे निर्माता कर. तोच जगाचा परमेश्वर, आमचा आहे निर्माता कर. जाऊया सुवार्तेला, येशूची सुवार्ता सांगूया. जाऊया सुवार्तेला, येशूची सुवार्ता सांगूया. सुवार्ता सुवार्ता सांगूया, येशूची सुवार्ता सांगूया. सुवार्ता सुवार्ता सांगूया, येशूची सुवार्ता सांगूया. जाऊया सुवार्तेला, येशूची सुवार्ता सांगूया. जाऊया सुवार्तेला, येशूची सुवार्ता सांगूया. या तुम्ही येशू जवळ, येशूचे कारण मिळविण्यासाठी. या तुम्ही येशू जवळ, येशूचे कारण मिळविण्यासाठी. जाऊया सुवार्तेला, येशूची सुवार्ता सांगूया. जाऊया सुवार्तेला, येशूची सुवार्ता सांगूया. सुवार्ता सुवार्ता सांगूया. येशूची सुवार्ता सांगूया. सुवार्ता सुवार्ता सांगूया, येशूची सुवार्ता सांगूया. जाऊया सुवार्तेला, येशूची सुवार्ता सांगूया. जाऊया सुवार्तेला, येशूची सुवार्ता सांगूया. मृत्यू पावला
सुवार्थ सांगूया, येशूची सुवार्थ सांगूया, सुवार्थ सुवार्थ सांगूया, येशूची सुवार्थ सांगूया. जाऊया सुवार्थेला, येशूची सुवार्थ सांगूया. जाऊया सुवार्थेला, येशूची सुवार्थ सांगूया. जाऊया सुवार्थेला, येशूची सुवार्थ सांगूया. यावेळेस आपण संदेशाकरता आपण प्रार्थना करूया. हे परमपवित्र प्रभू येशू ख्रिस्ता, आता आम्ही देवाच्या वचनाकडे आम्ही जाणार आहोत. परमेश्वरा, जो देवाचा सेवक देवाचं वचन सांगणार आहे, त्याच्या जिभेवरच्या कंठाला प्रभू येशू ख्रिस्ता तू स्पर्श कर आणि तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे आमच्यापर्यंत तुझं वचन येऊ दे. आणि परमेश्वर, आमच्या अंतःकरणामध्ये तुझ्या वचनाचं कार्य होऊ दे, अशी मी प्रार्थना करतो. येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना केली आहे, म्हणून तू स्वीकार कर. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद असो, परमेश्वराची स्तुती असो. सुंदरसं वेळ आज आपल्यामध्ये आहे की देवाचं वचन ऐकण्याची वेळ झालेली आहे. आणि या शब्दात दिवसाच्या दिवसामध्ये परमेश्वराने जो आत्मिक जो मानना आपल्यासाठी आणलेला आहे ते आपण पाहणार आहोत. वचनातून आपण पाहूया. प्रेषितांची कृत्याचा 8वा अध्याय आणि वचन 4थं वचनामध्ये आपण पाहणार आहोत. मी वचन वाचतो तुमच्यासाठी. इकडे तर जे पांगून गेले ते वचनाचे शुभवर्तमान सांगत चहूकडे फिरले. पुन्हा एकदा वाचतो. इकडे तर जे पांगून गेले ते वचनाचे शुभवर्तमान सांगत चहूकडे फिरले. प्रियानो, आम्ही पाहतो की आजचा जो माझा विषय आहे शुभवर्तमान, सुवार्ता प्रसार करणे. आतापर्यंत जे सुवार्ता न ऐकलेल्या लोकांमध्ये सुवार्तेची घोषणा करावी या उद्देशाने अनेक संस्था, अनेक सुवार्तिक, अनेक पालक या जगामध्ये सेवा करत आहेत आणि प्रभावीरित्या सुद्धा ते करत आहेत. आणि सुवार्ता प्रसार कार्य लवकरात लवकर व्हावं अशी असं देवाची सुद्धा इच्छा आहे की अखिल सृष्टीला सुवार्तेची घोषणा करावी अशी परमेश्वराची आम्हाला आज्ञा सुद्धा आहे. मत्ती शुभवर्तमान 28वा अध्याय 18 ते 20 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते की परमेश्वराने ती आम्हाला एक आज्ञा दिलेली आहे, सुवार्ता प्रसार करण्याची आम्हाला आज्ञा दिलेली आहे. आणि आजचा माझा टॉपिक आहे की सुवार्ता प्रसार, इव्हँजलिस्ट. आणि या तसेच अनेक लोक गट सुवार्तेपासून वंचित आहेत. या लोक गटाकरता सुवार्ता अद्याप पोहोचलेली नाही आहे. ज्या लोक गटापर्यंत अद्याप सुवार्ता पोहोचलेली नाहीये त्या लोक गटापर्यंत आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता, प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन आम्हाला घेऊन जायचं आहे. आणि म्हणूनच आम्हाला प्रभावीपणे सेवा करता यावी म्हणून आम्हाला सुवार्ता प्रसार करायचा आहे. तर ती आम्हाला समजून घेणं महत्वाचे आहे. म्हणूनच आजचा माझा विषय मी तुमच्यासमोर मांडलाय, सुवार्ता प्रसार. पहिली गोष्ट आपण पाहूया की सुवार्ता म्हणजे काय. बऱ्याच वेळेला आम्हाला माहित नाही, आम्ही सुवार्ता प्रसार करतो परंतु कधी कधी आम्हाला माहित नाही की सुवार्ता म्हणजे काय आहे. पहिली गोष्ट की सुवार्ता म्हणजे चांगली बातमी, चांगली वार्ता, शुभवार्ता म्हणजेच शुभवर्तमान म्हणजेच सुवार्ता ही आहे की जे प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन जे आम्ही लोकांना सांगत आहे, जे तुमच्या जीवनात घडलेली जी साक्ष आहे, जे तुम्ही इतरांना जे सांगत आहात तीच एक सुवार्ता आहे. आणि ही सुवार्ता आम्ही प्रत्येक व्यक्तीला सांगितले पाहिजे. आमच्या घरच्या लोकांना आम्ही सांगितलं पाहिजे, आपल्या शेजारच्या लोकांना सांगितले पाहिजे, आपल्या गावातल्या आजूबाजूच्या लोकांना आम्ही सुवार्ता सांगितली पाहिजे. आम्ही सुवार्ता प्रसार करायला असणारे पाहिजे. आम्ही सुवार्ता प्रसार करायला पाहिजे. का फक्त पालकाचंच काम आहे का? नाही. का फक्त सेवकांचंच काम आहे का? नाही. प्रियांनो, प्रत्येकांची ही जबाबदारी आहे की प्रत्येकाने सुवार्ता प्रसार केलाच पाहिजे. मंडळीतून सुवार्ता प्रसार झाला पाहिजे. जेवढे मंडळीतले लोक आहेत प्रत्येकाने रोज एक तरी व्यक्तीला सुवार्ता सांगितलीच पाहिजे. जो व्यक्ती सुवार्ता सांगत नाही तर त्याशिवाय मंडळीची वाढ होणार नाही. मंडळीतून सुवार्ता तयार झाले पाहिजे. मंडळीतून सुवार्ता प्रसार झाले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने सुवार्ता प्रसार केलाच पाहिजे. आपण काढूया मार्क शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि वचन 15 या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण पाहूया. मार्क शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि वचन 15 या वचनामध्ये काय सांगितलेलं बघा.
आणि तो त्यांना म्हणाला, तुम्ही सगळ्या जगात जाऊन सर्व सृष्टीला सुवार्ता सांगा. शुभवर्तमान सांगण्याची आम्हाला परमेश्वराने आज्ञा दिलेली आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीला सुवार्ता सांगणं हे महत्वाचं आहे. जर तुम्ही आणि मी सुवार्ता प्रसार जर केला नाही तर आम्ही हरवलेल्या आत्म्यापर्यंत कसं पोहोचणार आहे? हरवलेल्या आत्मे देवाच्या राज्यात आम्ही कसं आणणार आहे? जर तुम्ही आणि मी देवाचं वचन सांगितलं नाही, जर तुम्ही आणि मी आमच्या जीवनामध्ये घडलेले जे साक्ष सांगणार नाही तर लोक कसा विश्वास करतील? म्हणून देवाने तुम्हाला मला आज्ञा दिलेली आहे की सुवार्ता सांगा. प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन तुम्ही सांगा. कारण की आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते की मार्क शुभवर्तमान 16 अध्याय वचन 15 मध्ये आम्हाला आज्ञा दिलेली आहे की शुभवर्तमान सांगण्याची. तिसरं आहे की आम्ही सुवार्ता प्रसार कुठे करायला पाहिजे. कधी कधी आम्हाला प्रश्न पडतो, मी सुवार्ता कुठे सांगू? मी कशी सुवार्ता प्रसार करू? मी कसं देवाचं वचन सांगू? मला बोलता येते का? मला सांगता येते का? प्रियांनो, देवाचं वचन सांगतं की पवित्र आत्मा तुम्हाला मदत करेल देवाचं वचन सांगण्यासाठी. तुमची साक्ष सांगण्यासाठी देवाचा पवित्र आत्मा तुम्हाला मदत करेल. येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यासाठी देवाचा पवित्र आत्मा तुम्हाला मदत करेल. तुम्ही घाबरू नका. हिम्मत धरून देवाची सुवार्ता सांगा. कारण की जे ते सुवार्ता न ऐकलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे आमचं कर्तव्य आहे. ज्या ठिकाणी अद्याप सुवार्ता प्रसार झालेला नाही आहे, ज्या गावामध्ये, ज्या खेड्यागावामध्ये, ज्या घरामध्ये अद्याप देवाचं वचन गेलेलं नाही आहे, त्यांच्यामध्ये आम्हाला जाऊन देवाची सुवार्ता आम्हाला सांगायची आहे, देवाची सेवा करायची आहे. कधी कधी आम्ही काय करतो की जिथं विश्वासणारे आहेत तिथेच आम्ही जातो आणि तिथंच देवाचं वचन सांगतो. पण नवीन लोकांमध्ये आम्ही जात नाही. आम्ही नवीन लोकांमध्ये जाऊन देवाचं वचन सांगितलं पाहिजे, नवा करार दिला पाहिजे, हस्तपत्रिका दिली पाहिजे, देवाची सुवार्ता सांगितली पाहिजे नवीन व्यक्तींकडे, ज्यांना अद्याप येशू ख्रिस्ताचं नाव माहीत नाहीये, ज्यांना अद्याप येशूचं वचन माहीत नाहीये, ज्यांना अद्याप येशू कोण आहे हे माहीत नाहीये, त्यांच्यामध्ये जाऊन आम्हाला सुवार्ता प्रसार करायची आहे. आणि हेच काम तुम्हाला आणि मला करायचं आहे. कारण ही जबाबदारी येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला दिलेली आहे की आम्ही न ऐकलेल्या सुवार्तेवर, ज्या लोकांनी अद्याप विश्वास केलेला नाही, अशा लोकांमध्ये जाऊन आम्हाला सेवा करायची आहे. अशा लोकांमध्ये जाऊन आम्हाला सुवार्ता प्रसार करायची आहे. अनेक प्रकारचे लोक गट आहेत या जगामध्ये. प्रत्येक लोक गटामध्ये आम्ही जाऊन येशू ख्रिस्ताची सुवार्ता आम्ही सांगितले पाहिजे. नवीन लोकांमध्ये, नवीन लोक गटामध्ये प्रभूचं कार्य केलं पाहिजे. एकाच ठिकाणी आम्ही कार्य नाही केलं पाहिजे. एकाच ठिकाणी नाही. ज्या मंडळीचे आम्ही सभासद आहोत त्याच मंडळीमध्ये जर आम्ही केलंच तर केलं पाहिजे. पण मंडळीच्या व्यतिरिक्त सुद्धा आम्ही दुसऱ्या खेड्यापाड्यामध्ये जाऊन आम्ही सुवार्ता सांगितली पाहिजे. कारण प्रभू येशू ख्रिस्त एकाच ठिकाणी त्यांनी सुवार्ता नाही सांगितली. कुठे गालिलामध्ये सुवार्ता सांगितली आहे, शमरोनामध्ये सुवार्ता सांगितली आहे, पग्यामध्ये सांगितलेले आहे. अनेक प्रांतामध्ये प्रभू येशू ख्रिस्त गेला आणि त्या ठिकाणी त्यांनी सुवार्ता सांगितलेली आहे. पण आम्ही तसं नाही करत. आम्ही एकाच ठिकाणी सुवार्ता प्रसार करतो, त्याच मंडळीमध्ये सुवार्ता प्रसार करतो, तेथेच आम्ही उन्नती करण्याचा प्रयत्न करतो. परंतु आम्हाला मंडळीच्या बाहेर पडायचं आहे. जोपर्यंत आम्ही मंडळीच्या बाहेर पडत नाहीये, सुवार्ता प्रसार करत नाही, तोपर्यंत मंडळीची वाढ होणार नाही, तोपर्यंत मंडळीमध्ये लोक येणार नाही. प्रियांनो, तुमचं कर्तव्य आहे की मी रोज एक तरी व्यक्तीला मी प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगेन. हे आमचं ध्येय असलं पाहिजे. हे आमचं ध्येय असलं पाहिजे. हे ध्येय तुमचं सुद्धा असलं पाहिजे. हे धोरण तुमचं सुद्धा असलं पाहिजे की मी रोज प्रभू येशू ख्रिस्ताची वचन, सुवार्ता मी लोकांना सांगेन. सुवार्ता बरोबरच सुवार्ता प्रसार अधिक प्रभावी व्हायची असेल तर आम्हाला प्रार्थनेची गरज आहे. सुवार्ता कार्याबरोबरच आम्हाला प्रार्थनेची अत्यंत गरज आहे. नुसतं सुवार्ता प्रसार करायचा नाहीये, नुसतं लोकांना सांगायचं नाहीये, तर त्यांच्यासाठी प्रार्थना करणं सुद्धा हे फार महत्वाचं आहे. सुवार्ता न पोहोचलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रार्थना हे महत्वाचं साधन आणि शस्त्र आहे. प्रार्थना प्रभावी कार्य करते. कारण ज्यावेळेस तुम्ही ज्या लोकांना देवाचे वचन सांगणार आहात, ज्यावेळेस तुम्ही सुवार्ता प्रसार करता, त्या लोकांसाठी तुम्ही संध्याकाळी येऊन प्रार्थना करा. त्या लोकांचं ताण व्हावून प्रार्थना करा. त्यांचं परिवर्तन झालं पाहिजे म्हणून प्रार्थना करा. त्यांचं आध्यात्मिक जीवनामध्ये वाढ झाली पाहिजे म्हणून प्रार्थना करा. प्रार्थना जोडण्याचं कार्य करते. कारण देवाशी संबंधित जोडते प्रार्थना.
प्रार्थना ही आमच्या जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. ज्या व्यक्तीला तुम्ही सुवार्थ सांगता त्याच्यासाठी तुम्ही जरूर प्रार्थना करा. आणि प्रार्थना त्या व्यक्तीच्या मनामध्ये कार्य केल्याशिवाय राहणार नाही. प्रार्थना इतकी महत्वाची का आहे? कधी कधी फार प्रश्न पडतो, नाही मी सुवार्थ सांगितले ते ख्रिस्तावर विश्वास करतील, नाही. त्याच्याबरोबर प्रार्थना इतकी महत्वाची आहे की जगाला, महाराष्ट्राला, खेड्यापाड्यामध्ये सुवार्थेची घोषणा करीत असताना नेमके प्रार्थनेकडे फार लोकांचं दुर्लक्ष होते. आम्ही तो सुवार्थ सांगतो, परंतु सुवार्थ सांगण्याच्या मध्ये सुद्धा आमचे प्रार्थनेकडे दुर्लक्ष नसावं. आमचं लक्ष सुवार्थ आणि प्रार्थना या गोष्टीकडे असायला पाहिजे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताकडे पहा. मार्क शुभवर्तमान 1 अध्याय वचन 35. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस लोकांना सुवार्थ सांगायचा, परंतु सुवार्थ सांगितल्यानंतरही तो डोंगरावर जायचा आणि प्रार्थना करायचा. मार्क शुभवर्तमान 1 अध्याय वचन 35 या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की पहाटे उठून त्या ठिकाणी तो प्रार्थना करीत होता. कशासाठी प्रार्थना करत होता? मी ज्या लोकांना सुवार्थ सांगेन त्या लोकांचं तारण होऊ दे, त्यांचा उद्धार होऊ दे, त्यांचं सार्वकालिक जीवनामध्ये त्यांचा प्रवेश होऊ दे, त्यांच्या जीवनामध्ये कार्य होऊ दे, चमत्कार होऊ दे, महान पवित्र आत्म्याकडून महान सामर्थ्य प्राप्त होण्यासाठी येशू ख्रिस्त प्रार्थना करत होता. आणि प्रार्थना केल्यानंतर मग तो सेवेला जात होता, सुवार्थ प्रसार कार्य करण्यासाठी जात होता. प्रियांनो, आज आम्हाला सुद्धा प्रार्थनेची गरज आहे. सुवार्थ आणि प्रार्थना करणं हे फार महत्वाचं आहे. म्हणूनच आपल्या सेवा कार्यासाठी योजना, धोरण हे ठरवणं हे फार महत्वाचं आहे. देवाकडून अधिक मार्गदर्शन आम्ही मिळवून घेतलं पाहिजे. प्रियांनो, देवाकडून मार्गदर्शन मिळवणं सुद्धा फार महत्वाचं आहे. प्रार्थनेमुळे मंडळीच्या सेवा कार्यामध्ये फार मोठी वाढ होते. ज्यावेळेस तुम्ही सुवार्थ प्रसार करता, लोकांना देवाचं वचन सांगता, त्यांच्यासाठी प्रार्थना करता, पण ज्यावेळेस प्रार्थनेचं आम्हाला उत्तर मिळते ना, की लोक मंडळीमध्ये यायला सुरुवात होते. आम्हाला पाहायला मिळते की ज्यावेळेस ही मंडळी सुवार्थ प्रसार करते, सुवार्थापासून वंचित लोकांपर्यंत पोहोचण्या अगोदर प्रेषित एकत्र जमले. प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 42 वचनापासून ते 44 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते की सुवार्थ प्रसार करण्यापूर्वी ते लोक एकत्र आले. कशासाठी आले? प्रार्थना करण्यासाठी, देवाचं मार्गदर्शन मिळवून घेण्यासाठी, शास्त्र अभ्यासासाठी एकत्र जमले. प्रियांनो, आम्हाला शास्त्र अभ्यासाची सुद्धा अत्यंत गरज असते. आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते की देवाची इच्छा जाणून घेण्यासाठी ते लोक एकत्र आलेले आहेत. प्रियांनो, आम्हाला पाहायला मिळते की यामुळे 3000 लोकांची भर पडली, नवीन लोकांची भर पडलेली आहे. काय तो प्रियांनो, आम्हाला पाहायला मिळते की प्रेषित 1 अध्याय वचन 14 या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते की लोक एकत्रित आले प्रार्थनेसाठी. आणि त्या ठिकाणी पहा, पवित्र आत्म्याचं कार्य आम्हाला त्या ठिकाणी वाढलेलं दिसतंय. प्रेषित व नवीन विश्वासणाऱ्यांनी प्रार्थनेसाठी वेळ घालवलेला आहे, कारण त्यांना सुवार्थ प्रसार करायचा होता. ज्यावेळेस येशू ख्रिस्तांनी त्यांना आज्ञा दिली होती, त्या आज्ञा दिल्यानंतर ते लोक एकत्रित जमले, प्रार्थना करायला लागले, वेळ घालवा लागले, देवाची इच्छा जाणून घ्यायला लागले. कारण की त्यांना ज्याने आतापर्यंत येशू ख्रिस्ताचं नाव ऐकलेलं नाहीये, त्यांच्यामध्ये त्यांना जाऊन सेवा करायची आहे, सुवार्थ प्रसार करायचे होते. म्हणून आम्हाला पाहतो की प्रेषित 2 अध्याय वचन 42 ते 44 या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते की प्रियांनो, ते प्रार्थनेसाठी एकत्र जमले, प्रभू भोजनासाठी एकत्र जमले. प्रियांनो, आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते की काय तुमच्या मंडळीमध्ये असं होत आहे का? काय तुमच्या मंडळीमध्ये वाढ होत आहे का? जर नसेल होत तर तुम्ही जाणून घ्या, कुठेतरी आम्ही कमी पडत आहोत का? कुठेतरी मंडळीतले लोक कमी पडत आहे का? मंडळीचे लोक सुवार्थ प्रसार करत आहेत की नाहीये, याकडे आमचं लक्ष असणं पाहिजे. मंडळीतल्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांनी येशू ख्रिस्ताची सेवा केली पाहिजे, येशू ख्रिस्ताचा सुवार्थ प्रसार केला पाहिजे. जोपर्यंत आम्ही सुवार्थ प्रसार करत नाही, जोपर्यंत आम्ही प्रार्थना करत नाही, तोपर्यंत आमच्या चर्च मधल्या मंडळीची वाढ होणार नाही. प्रियांनो, आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते की आमची प्रत्येकाची जबाबदारी आहे. सेवेमध्ये प्राधान्य कशाला द्यावे हे प्रेषितांनी स्पष्ट केलेलं आहे. प्रेषितांची कृत्य 6 अध्याय वचन 4 या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते की ते प्रार्थना व वचनाची सेवा त्यांनी भर दिलेला आहे. प्रार्थना व वचनाची सेवेमध्ये भर दिलेला आहे. सुवार्थ कार्य झपाट्याने झालेलं आहे. कशामुळे? प्रार्थना आणि सेवा. प्रार्थना सेवेमुळे झपाट्याने सेवा वाढलेली आहे. विश्वासणाऱ्यांची संख्येने वाढ झालेली आहे. 6 अध्याय 7व्या वचनामध्ये, प्रेषितांची कृत्य 6 अध्याय 7व्या वचनामध्ये आम्हाला वाढ आम्हाला त्या ठिकाणी झालेली पाहायला मिळते. उपास आणि प्रार्थना त्यांनी केलेली आहे.
काय तुमच्या मंडळीमध्ये या गोष्टी होतात का? नुसतं देखावासाठी नाहीये, तर आम्हाला प्रभूच्या राज्यामध्ये आत्मे जिंकणारे आम्ही बनलं पाहिजे. ज्या ठिकाणी देवाचं वचन अद्याप पेरलेलं नाहीये, अद्याप त्या ठिकाणी सेवक गेलेला नाहीये, ज्या ठिकाणी येशू ख्रिस्ताचे वचन पेरलेलं नाहीये, अशा खेड्यापाड्यामध्ये जाऊन आम्ही देवाचं वचन पेरलं पाहिजे. ही आम्हा प्रत्येकाची जबाबदारी आहे. फक्त पालकाचीच नाही, फक्त सुवार्तिकाचीच नाहीये, तर मंडळीतल्या प्रत्येक लोकांची आवश्यकता आहे सुवार्ता प्रसार सांगण्याची. प्रियांनो, आज तुम्ही आणि मी आमच्या मंडळीतून सुवार्ता प्रसार कार्य करणारे सेवक तयार झाले पाहिजे. आम्ही विचार केला पाहिजे की माझी जिम्मेदारी आहे की मी येशूचं वचन मी रोज व्यक्तीला मी सांगणार आहे. प्रियांनो, जर तुम्ही देवाचं वचन सांगायला घाबरत असेल, जर तुम्ही देवाची साक्ष सांगायला घाबरत असेल, तर रोमकरस पत्राचा पहिला अध्याय आणि वचन 16 वचनानुसार मला सुवार्तेची लाज वाटत नाही. जर प्रियांनो तुम्हाला सुवार्तेची लाज वाटत नाही, तर प्रियांनो तुम्ही आणि मी देवाची सुवार्ता आम्ही सांगितली पाहिजे. यावेळेस मी एक छोटंसं उदाहरण सांगतो, मग आपण प्रार्थना करूया. आम्ही एका खेड्यामध्ये मी आणि माझी पत्नी आम्ही दोघं जण सेवा कार्यासाठी गेलो असताना त्या ठिकाणी आम्ही येशू ख्रिस्ताचं वचन त्या ठिकाणी सांगत असताना अचानक फार मोठा विरोध झाला. त्या ठिकाणी आम्हाला मारण्यासाठी काठी लाठी बरंच काय काय आणलं होतं आम्हाला मारण्यासाठी, परंतु आम्ही घाबरलो नाही. कारण का? आमच्यामध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्य होतं. आम्ही घाबरलो नाही. आम्ही त्या विरोधकांना म्हटलं की तुम्ही बसा आणि आम्ही बसतो, तुमचं म्हणणं काय आम्हाला सांगा. ज्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की नाही तुम्ही असं करता, नाही तुम्ही तसं करता, तुम्ही येशू ख्रिस्ताची सुवार्ता या ठिकाणी सांगता, असं करता, परंतु देवाने आम्हाला मदत केलेली आहे. देवाचं वचन सांगण्यासाठी आम्हाला मदत केलेली आहे. आम्ही दोघं पवित्र आत्म्याने पेटलो आणि देवाच्या दयाने आम्ही त्यांना सांगितलं की असं नाही तर देवाचं वचन सत्य आहे. 8वा अध्याय आणि वचन 32व्या वचनामध्ये सांगितलं की कारण देव सत्य आहे. योहान शुभवर्तमान 14वा अध्याय आणि वचन 6व्या वचनामध्ये सांगितलं की येशूने म्हटले मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून कोणी पित्याकडे जाऊ शकत नाही. आम्ही त्या विरोधकांना सांगितलं, समजवलं आम्ही त्यांना, आणि तितकं चांगलं त्यांनी समजून घेतलं आमच्याकडून की त्यांनी आमच्याकडून नवा करार घेतलाय. जे लोक आम्हाला विरोध करायला आले होते त्यांना आम्ही देवाचं वचन सांगितलं आणि त्यांनी आमच्याकडून नवा करार घेतलाय, आवडीनं वाचण्यासाठी घेतलाय. प्रियांनो, विरोध तो होणारच आहे, छळ तो होणारच आहे, पण त्याच्यामध्ये आम्हाला टिकून राहणं हे फार महत्वाचं आहे. नुसतं सुवार्ता सांगू नका, नुसतं प्रार्थना करू नका, तर त्या ज्या लोकांमध्ये आम्ही सेवा करतोय त्या लोकांमध्ये आम्ही टिकून राहिलं पाहिजे आणि त्या लोकांनी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये टिकून राहणं हे फार महत्वाचं आहे. यावेळेस आपण प्रार्थना करूया, प्रभू येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया की अखिल सृष्टीला सुवार्तेची घोषणा करीत असताना देवबापाने तुम्हाला मला सहाय्य करावं, त्याचं मार्गदर्शन आम्हाला लावावं म्हणून आपण यावेळेस प्रार्थना करूया. यावेळेस आपण आपले डोळे बंद करूया आणि आपण विचार करूया की देवाने मला ही आज्ञा दिलेली आहे, ही माझी जबाबदारी आहे. सुवार्ता प्रसार करण्याची ही माझी जबाबदारी आहे. फक्त पालकाचीच नाही, नुसतं सुवार्तिकाचीच नाही, तर प्रत्येक मंडळीतल्या विश्वासणाऱ्यांची ही जबाबदारी आहे की मी साक्ष सांगेन, मी सुवार्ता प्रसार करेन आणि ख्रिस्तासाठी मी हरवलेल्या आत्म्याला मी जिंकेल. प्रियांनो, यावेळेस आपण प्रार्थना करूया. स्तुती करतो, धन्यवाद देतो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, आमच्या महान सामर्थ्यवान जिवंत परमेश्वरा. प्रभू येशू ख्रिस्त, मंडळीतल्या लोकांकरिता आम्ही प्रार्थना करतो की तुझी सेवा कार्य करण्यासाठी त्यांनी पुढे यावं, तुझं वचन सांगण्यासाठी त्यांनी पुढे यावं. प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी सुवार्ता सांगण्यासाठी न घाबरता त्यांनी समोर येऊन तुझी सेवा करावी, तुझी सुवार्ता प्रसार त्यांनी करावं आणि हरवलेल्या आत्म्यांपर्यंत जाऊन ख्रिस्तासाठी आत्मे जिंकण्यासाठी त्यांना पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन लाभू दे, अशी आम्ही प्रार्थना करतोय. जर कोणामध्ये भित्रेपणाचा आत्मा असेल तर तो तू काढून टाक आणि प्रभू येशू ख्रिस्ता त्याला भयाचा आणि सामर्थ्याचा तू त्याला आत्मा दे. प्रभू येशू ख्रिस्त, रोमकरस पत्र पहिला अध्याय आणि वचन 16 वचनानुसार मला सुवार्तेची लाज वाटत नाही. परमेश्वरा, मी लाजणार नाही, मी घाबरणार नाही, तर मी देवाची साक्ष, देवाचं वचन मी लोकांना सांगेन. ज्यांच्यापर्यंत अद्याप गेलेलं नाहीये त्यांच्यापर्यंत मी जाणार आणि तुझं सुवार्थ सांगणार. पवित्र आत्म्याचं कार्य त्यांच्यामध्ये होऊ दे परमेश्वरा, आणि होऊ दे की प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये प्रभू अनेक लोकांनी
तुझा तारणार म्हणून स्वीकार करावा असं होऊ दे. प्रभू येशू, तू आमची प्रार्थना ऐकलीस म्हणून तुला धन्यवाद देतो. आमचा प्रभू येशू ख्रिस्त या चरणात प्रार्थना केली आहे म्हणून तू स्वीकार कर. आमेन आमेन. यावेळेस आता आपण सर्वजण उभे राहूया आणि यावेळेस आपण आशीर्वाद आपण घेऊया. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असणारी देवाची शांती तुमच्या अंती करणे व म्हणे देवाच्या व त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रीतीत राखो आणि पिता पुत्र व पवित्र आत्मा या सर्व समर्थ देवाचा आशीर्वाद तुमच्या सह आता आणि सदा सर्वकाळ राहो. आमेन. शक्तिवान देव मार्ग दाखविणारा देव. 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 वचनदाता देव आम्हा जीवनदाता देव. वचनदाता देव आम्हा जीवनदाता देव. करुणाकर देव आम्हा रक्षण करता देव. करुणाकर देव आम्हा रक्षण करता देव. दयावंत देव आम्हा अति चांगला देव. दयावंत देव आम्हा अति चांगला देव. दयावंत देव आम्हा अति चांगला देव. दयावंत देव